प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, आज प्रकटीकरण 22 अध्याय आणि 12 वचनाबद्दल आपण चर्चा करणार आहोत. प्रियांनो, वचनात सांगितल्याप्रमाणे 12 आणि 13 वचन 12 वचन म्हणत आहे, पहा मी लवकर येतो आणि प्रत्येकाला जसे तशा कृत्याप्रमाणे देण्यास माझ्याजवळ वेतन आहे. प्रियांनो, देवाचं वचन हे सांगत आहे की आपण पृथ्वीवर जगलेलं जीवन हे कोणत्या प्रकारचे जीवन जगलो किंवा आपण कोणत्या प्रकारची कृती केली आणि देवाच्या अधीन राहून जीवन जगलो की देवापासून दूर राहिलो. आणि देवापासून दूर जे लोक राहतात ते पापी आहे, देवाचं वचन म्हणत आहे. आणि देवाच्या वचनाशिवाय बाकीच्या गोष्टी सर्व पाप आहे. म्हणून देवाच्या अधीन राहून प्रार्थना करून स्वतःला पवित्र करून आपलं जीवन व्यवस्थित पवित्रपणे ठेवून आणि एकमेकासाठी प्रार्थना करून आणि स्वर्गामध्ये देवासमोर उभं राहण्यासाठी आपल्याला पवित्र जीवन जगणे खूप महत्त्वाचं होतं. आणि देवाला ठाऊक आहे की लोक कसे वागले, कसे जीवन जगले आणि त्यांचे स्वभाव कसा आहे, देवाला सर्व ठाऊक आहे. आणि देवाला जे जीवन आवडत नाही असे सर्व गोष्टी देव नाश करणार आहे. आणि 13 वचनामध्ये हे म्हणत आहे की मी अल्फा व ओमेगा म्हणजे पहिला व शेवटला, आदी व अंत असा आहे. आपल्याला सर्व पद्धतीने आपल्याला समजवत आहे. प्रियांनो, देवाचं वचन सांगत आहे, माझ्याशिवाय कोणीही नव्हता आणि कोणीही नाही. आणि मनुष्याचे जीवन घडवणारा फक्त परमेश्वर येशू आहे आणि त्याला नाश करणे सुद्धा देवाच्या हातामध्ये आहे. पण प्रियांनो, देवासोबत राहणे आणि पवित्र राहणे हा देवाचा नियम होता. आणि आपल्याला देवाच्या अधीन राहून आणि देवामध्ये राहून प्रार्थना करून एकमेकासाठी प्रार्थना करून देवाला आवडेल असं जीवन आपल्याला जगायचं आहे. आणि अजून वेळ गेलेली नाही. प्रियांनो, आपल्याला वाटत असेल की मी पश्चाताप कसा करू, माझ्याकडे वेळ नाही. परंतु प्रियांनो, लक्षात ठेवा, प्रत्येकाला देव संधी देत आहे. एकेकाला तो म्हणत आहे की तुम्ही माझ्याकडे या, प्रार्थना करा, पश्चाताप करा व माझ्याकडे वळा. या जगिक गोष्टीकडे जाऊ नका आणि देवाच्या गोष्टीकडे वळा, हे देवाचं वचन म्हणत आहे. प्रियांनो, आपल्याला हे जाणीव ठेवावे लागेल की परमेश्वर येशू मनुष्यासाठी आपले जीवन अर्पण केलं, आपले जीवनाचं बलिदान चढवलं आणि तरीसुद्धा तो शैतानावरती विजय मिळवून देवाच्या अधीन राहून आणि आपल्यासाठी मनुष्यासाठी येशू मरण पावला आणि त्याच्या पवित्र रक्त वाहिलं आणि त्या रक्ताद्वारे आपण शुद्ध पवित्र झालो आणि त्या मरणावरती विजय मिळवला. प्रियांनो, शारीरिक मरण हे पहिलं मरण आहे, पण आत्मिक मरण हे दुसरे मरण आहे आणि खरे मरण तेच आहे. पण शारीरिक मरणाने आपण मेलो तरी आपण आत्मिक आपण जिवंत राहिले पाहिजे. देवाची हीच इच्छा आहे. म्हणून प्रियांनो, लक्षात ठेवा, देवाच्या वचनावरती तुम्ही विश्वास करा, प्रार्थना करा आणि परमेश्वर आपल्या जीवनामध्ये खूप मोठे चमत्कार आणि कार्य करतो. त्याचा अनुभव घेऊन पहा. आपल्या कोणत्या गोष्टीचा वाण पडू देत नाही, आपल्याला कुठे भटकू देत नाही. परंतु हे सर्व परमेश्वर करत असताना सुद्धा मनुष्य देवापासून दूर पडत चालला आहे, देवाचे नियम पाळत नाही. म्हणून प्रियांनो, तुम्ही जर हे वचन ऐकत असाल, परमेश्वर तुम्हाला नक्की आशीर्वादित करेल. देवाकडे वळा, प्रार्थना करा, पश्चाताप करा आणि परमेश्वर कसा आहे, तो कसा कार्य करतो हे जाणून घ्या. आणि तुम्ही रोज बायबल वाचा, देव तुमच्याशी बोलेल. देव तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन.